सेमीफायनल मॅच आणि आदरणीय भास्करजी परब साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत. RCC रामनगर आणि या ठिकाणी आदरणीय राजेशजी पावसकर साहेब यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. तर चौकाराची हॅट्रिक कोण मारेल त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक राजेशजी पावसकर यांच्या. डॉट बॉल पुन्हा सुरेख असा फटका टॅचच्या स्वरूपात खेळलेला पुन्हा एकदा सुरेख फटका वेग होता चेंडूमध्ये. 3 बॉल 1 सुरेख असा स्वीपचा फटका 4 बॉल 2 पुन्हा सुरेख फटका 5-3 सुरेख फटका होता. गॅप मध्ये चेंडू निघून चाललाय पहिल्या षटकाची. पुन्हा एकदा सिंगल सुरेख स्वीपचा वाईड बॉल. पुन्हा एकदा दिशाभूल गोलंदाजी पुन्हा एकदा दिशाभूल गोलंदाजी. केसीसी विरुद्ध बागोपा हलक्याने चेंडू घेऊन काढलाय. सिंगल वाईड बॉल. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. नाही या ठिकाणी नक्कीच निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा कमबॅक सुरेख बॅटची एज घेऊन दांडी गोल पहिला हादरा बसतोय केसीसी संघाला. सिंगल 100 रुपये सन्मान्य राजेशजी पावसकर यांच्याकडे देण्यात येतील. ओव्हर 12 2 ओव्हर 12 बॉल टू बॉल. नक्की सुरेख चेंडू हळूवार. डॉट बॉल पुन्हा एकदा सुरेख चेंडू सिंगल बॉलच्या दिशेने चेंडू. वाईड बॉल दिशाहीन गोलंदाजी. सुरेख फटकांना पाहायला मिळाली. या ठिकाणी बॅटची नरेश घेऊन एकदम बाजूने चेंडू. वाईड बॉल 16 रन. पॉवरफुल फटका पण जयेश होते त्या ठिकाणी. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. सुरेख चेंडू पडला. काहीसा टॉस झाला. चेंडू निर्धाव चेंडू येतोय 3 तर त्यासाठी देखील पारितोषिक असणार आहे 200 रुपयाचं. सुरेख वा विकेट. नक्की टाळ्या झाल्या पाहिजेत. अचूक फेकी सुंदर क्षेत्ररक्षण त्यावर सुरेख सिंगल केलाय. सिंगल एक गाय. पुन्हा एकदा तसाच चेंडू होता. जर चेंडू मिस होतोय तर दांडी गुल होते. 3 रन 3 बॉल. वाईड बॉल आलाय. वाईड बॉल काढूवर सुरेखाचा फटका आणि या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक नक्की मनोज जिंकतोय. सिंगल 3 चेंडूवर लगातार 3 वंडी. पुन्हा एकदा सुरेख इनर एज होती. 1 रन तोपर्यंत कंप्लीट केला. बिट्या 5 बॉल 22 रन. बिट्या पुन्हा एकदा सिंगल 23 1 रन करून या ठिकाणी 24 समाधान. रन. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण BGMM रिक्वायर्ड 24 रन्स टू विन. बालवीर मित्रमंडळ आयोजित अंडा चेंडू सुशीलसाठी. वाईड बॉल सुरेख फटका फ्लिक केला होता. गॅपमध्ये चेंडू. वाईड बॉल पुन्हा एकदा लेट कट खेळ आहे. सिंगल 2 बॉल 4 जातं. वाईड बॉल 3 बॉल 5 2 बॉल वाईड बॉल. सुरेख फटका. सिंगल पुन्हा एकदा आमची माऊली मोठादेव मंदिरमध्ये चेंडू गेला. पुढे तेच तरार चेंडू. सिंगल वाईट चेंडू. वाईड बॉल प्रेशर सिंगल 9 रन. सिंगल 9 रन आणि ओव्हर अजून 100 म्हणजे 200 रुपयाचा एक गोल. विकेट गोपाळ विरुद्ध केसीसी. गोलंदाजी मार्कवर ओमकार चव्हाण. राईट अँड राऊंड इकडे मारा करतोय. नवीन बॅटर मैदानात जयेश. सुरेख फटका होता या ठिकाणी. संधी आहे. पुन्हा एकदा सुंदर असा फटका टॅप स्वरूपात फटका खेळून काढलाय. सर्व मान्यवर रुपिस्तांचे खूप खूप आभार. सिंगल सुरेख फटका. सिंगल 12 बॉल 10 पाहिजे. गोपाळ संघाला पहिला चेंडू. वाईड बॉल येतोय. वाईड बॉल वातावरणात हा सेमीफायनलचा सामना. सिंगल रन. 1 धाव 1 बॉल 16 10 जिंकण्यासाठी सिंगल. 1 धाव मिळते. नक्की शॉर्ट सिलेक्शन 17 रन. गोलंदाज प्रशांत
वाईट बॉल या ठिकाणी आलाय. 18 रन. बागोपाळ संघ पुन्हा एका दिशाहीन गोलंदाजी. प्रेशर प्रेशर प्रेशर. सेमीफायनलचा प्रेशर आपण नक्की या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची एजमेंट. सुरेख फटका या ठिकाणी फेकी गेली जाईल आणि 72 जो आहे विकेट. 4 लगातार वंडी मारल्या. तोच खेळाडू आता फलंदाजीसाठी. सुरेख फटका. अन्नू 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 आज नक्कीच दिवस आहे यांचा. 7 बॉल 7 चेंडू. सिंगल. 6 बॉल 3 पाहिजे. 6 बॉल 3. पहिला चेंडू वाईड बॉल. उत्साह पाहताय बागोपाळच्या डगावर दिसते. बागोपाळची सुरेख फटका गॅपमध्ये फ्लिक केलाय. 7 बॉल 1 पाहिजे. या अजून एका वंडी बरोबर 1 पाहिजे. सुरेख फटका आणि फायनल फेरीत या ठिकाणी प्रवेश मिळवलाय बागोपाळ संघाने. खूप खूप अभिनंदन. केसीसी संघाचे देखील खूप खूप आभार. आपण देखील ज्या प्रकारे खेळ या मैदानात दाखवला, तर यापुढील जो आपला सामना